आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. आज आपल्या सोबत जे कीर्तनकार आहेत ते त्यांच्या वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं नाव आहे हरिभक्त परायण श्री ऋषिकेश महाराज चव्हाण. चला मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकंटेवरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर करकंटेवरी ठेवून या तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर हरी तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरांता रहेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कंटिका सुमनी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर ओ तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच दान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व चूक बोला तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व चूक पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा तुळसी
हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हर विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुखाचे आगर सर्वाचे आगर वा 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर वा वा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे हे बाबर कुमा देवीवर हे बाबर कुमा देवीवर हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साय राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साय हृदय मंदिर स्मराकारे मंदिर स्मराकारे हृदय मंदिर स्मराकारे राम कृष्ण नामे दोन्ही साजरे कृष्ण नामे हे दोन्ही साय राम कृष्ण नामे दोन्ही साजरी कृष्ण नामे हे दोन्ही साय हृदय मंदिर स्मराकारे मंदिर स्मराकारे हृदय मंदिर स्मराकारे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गी
कृष्ण नामे ही दोन्ही साजेरे, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजेरे, हृदय मंदिरे स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे. ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नारतीह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. करो प्रथमान मन, पांडुरंगा करो प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन. ओ दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचिया, दुसरे सुंदर संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथमन मन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कलावज्ञ जीवोदार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम, खलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी,
हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी अखिल कोट ब्रह्मांड नायक यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सकल गुण निधान भक्तवत्सल श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबारायाच्या सेवेकरता किंबहुना तुम्हा रसिक श्रोतृ वर्गाच्या पांडुरंग रूप श्रोतृ वर्गाच्या सेवेकरता निवडलेला अभंग योग्यांची माऊली साधकांचे मायबाप आळंदी निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा नराला नारायण होण्याची संधी प्राप्त करून देणारा जीवाला शिव होण्याची संधी प्राप्त करून देणारा किंबहुना जीवात्म्याला परमात्मा होण्याची संधी प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून माझ्या ज्ञानोबारायाची पार्श्वभूमी अतिशय गोड आणि सुबक आहे. माझ्या ज्ञानोबारायांकडे बघायला गेलं तर योग्यांची माऊली साधकांचे मायबापे असे असलेले ज्ञानोबाराय जेव्हा त्या ज्ञानोबारायानं समाजाकडे दृष्टिक्षेप केला तेव्हा एक गोष्ट माझ्या ज्ञानोबारायाच्या लक्षात आली आणि माझ्या ज्ञानोबारायानं निरीक्षण केलं आणि एक गोष्ट लक्षात आली आणि माझ्या ज्ञानोबारायाच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. अरे माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस हा कधीतरी देव नावाच्या पदवीवरती प्राप्त व्हावा. स्वतःला आयुष्यभर रामराव शामराव म्हणून घेणारा माणूस कधीतरी म्हणावं त्यानं अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. माझ्या माऊली ज्ञानोबारायाच्या एका नावापुरतं आपलं जीवन जगणारा माणूस बाकी माझ्या ज्ञानोबारायाच्या नजरेतून सुटला नाही. अरे बाबा एका नावाची तू घमेंट केली, रामरावनं हे केलं शामरावनं हे केलं. अरे जेव्हा तुझा मृत्यू होतो तदनंतर पुढचा फोन जेव्हा नातेवाईक करतात तेव्हा ते म्हणत नाही रामराव शामराव, तेव्हा ते म्हणतात आम्हाला अग्निदाग देण्याकरता यायचं प्रेत यात्रा कुठपर्यंत आली. माझ्या शब्दांकडे बारीक लक्ष द्या. अरे आयुष्यभर तुझ्या नावाच्या अवतीभोवती तू फिरत राहिला, मृत्यूच्या काही मिनिटांनंतर तुझं नाव सुद्धा लोक घेत नाही. लोक त्याला प्रेत म्हणतात, लोक त्याला बॉडी म्हणतात. मग आयुष्यभर पळपळ करून तू नेमकं कमवलं तरी काय? दया आली माझ्या माऊली ज्ञानोबारायाला. अंतकरण आईच आहे, अंतकरण आईच आहे आणि आईला लेकाच्या सुखामध्ये सुख आहे आणि लेकाच्या दुःखामध्ये दुःख आहे. अंतकरण भरून आलं माझ्या ज्ञानोबारायाचं आणि मुखातून शब्द बाहेर पडले. अभंग जन्माला आला राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी अन हृदय मंदिरी स्मराकारे. राजा जीवनामध्ये दुःख उपभोगतोय, एका सामान्य नावाच्या अवतीभोवती फिरतोय. आता तुला हे कुंपण जर बाद करायचं असेल तर तुझ्या जीवनामध्ये तुला 2 नावांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. तू जीवनामध्ये रात्रंदिवस दुःख उपभोगतोय, अंतकरणा म्हणजे तुझ्या दुःख आहे. कारण फक्त एकच आहे, मनामध्ये तू चुकीच्या लोकांना जागा दिली. हे मन अतिशय महत्वाचं आहे. शास्त्रकर्ते म्हणतात मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. तुमच्या दुःखाला कारण सुद्धा तुमचं मन आहे आणि तुमच्या सुखाला कारण सुद्धा तुमचं मन आहे. मन ताब्यात असेल तर माणूस सुखी आहे आणि मन जर ताब्यात नसेल तर माणूस दुःखी आहे. मनाच्या गोष्टी सगळ्या ताब्यात आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून बोलू का, एखादा व्यक्ती तुम्हाला एक शब्द अपशब्द बोलला तर तुमच्या डोळ्यात पाणी येतंय, पण कालांतराने दिवस बदलतात आणि लोक म्हणतात का हो ती व्यक्ती तुम्हाला एक शब्दभर काही बोलली तर पहिलं तुमच्या डोळ्यात पाणी यायचं, आता ती अविरत तुमच्या विरोधातच बोलते पण तरी सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तेव्हा समोरून आवाज येतो, पहिलं त्या व्यक्तीला मी माझ्या हृदयात जागा दिली होती, पहिलं त्या व्यक्तीला मी माझ्या मनामध्ये जागा दिली होती, आता माझ्या मनातून मी त्याला काढून टाकलं, आता तो कसा वागला तर मला फरक पडत नाही. म्हणजे व्यक्तीकडून वस्तूकडून त्रास कुठपर्यंत आहे, जोपर्यंत व्यक्तीला किंबहुना वस्तूला तुम्ही अंतकरणात जागा दिली. माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलं अरे संसार दुःख रूप आहे, तुला कोणीही जरी इथं जागा दिली परिणामी सुख तुला प्राप्त होणार नाही. राजा माझं ऐक, राम आणि कृष्णाचं याच्यामध्ये स्मरण कर, परिणाम काय होईल, सुखाची प्राप्ती तुला होईल. बरोबर जगत ज्ञानोबाराय मी मानायला तयार आहे, आम्ही रामकृष्णाचं नाव घ्यायला तयार आहे. पण एक गोष्ट बोलू का, आता आम्ही रामकृष्णाचं नाव घेतलं तर आमचा नेमका फायदा काय होईल? कारण शास्त्रकर्ते म्हणतात प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. फायदा बघितल्याशिवाय मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा कोणतंच काम करत नाही. साधा शेतमजूर आला तर तो
बांधावर उभं राहून विचारतो आजचा मला पगार किती भेटणार, तर बांधाच्या खाली उतरतो. मग व्यवहार असा आहे, तुम्ही म्हणतात रामाचं कृष्णाचं हृदयामध्ये स्मरण करा, फायदा काय? तर माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलं, बाबा या दुःख रूप संसारातून तुला सोडवणूक करून घेणं गरजेचं आहे. बॅनर लावला, जसं सरकार मायबाप तुमच्या आमच्या समोर बॅनर लावतंय, पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश चालवा, पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा. अगदी तद्वतच माझ्या ज्ञानोबारायानं द्वितीय चरणामध्ये बॅनर लावला, आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगी. राजा तुला जर सुख मिळवायचं असेल तर तुलाच तुझ्या जीवनामध्ये त्या सुखापर्यंत जाण्याकरता आपली सोडवणूक करणं गरजेचं आहे. आणि तू देवाचं नाव घेशील, अरे त्याच्या मनामध्ये मोठं प्रेम आहे, मोठं वात्सल्य, तो तुला त्याच्यापासून सोडवेल. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा आणि हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. म्हणून सर्वांनी एकदा मुखाने नाम हाताने टाळी भजन करूया. विठाला 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 अंतकरणामध्ये जागा दिली आणि देवाचं भजन करायचंय. पण एकट्या देवाचं नाही, आपलं शास्त्र श्रीला आधारून आहे. जर नाव घ्यायचं ठरलं तर नुसतं रामाचं नाही, सियावर रामचंद्र की जय, आधी सीतेचं नाव घेतलं गेलं. आज नंतर पुढे बघितलं तर राधाकृष्ण, आधी कृष्णाला जागा नाही, आधी राधेला दिली. आधी शंकराला जागा नाही, पार्वती पते हर हर महादेव. तसं या विठ्ठलामध्ये सुद्धा आई बघितली आणि सगळ्यांनी तिला काय हाक मारली तर विठाई म्हणून हाक मारली. तर सर्वांनी एकदा त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आजचा निवडलेला अभंग मोठा गोड आहे. माझे ज्ञानोबाराय आज अखिल जनसमुदायाला सावध करण्याची भूमिका मांडताय. अरे बाबा, माणूस म्हणून तू जन्माला आलास ना, आता तुझं खरं स्वरूप तू ओळखून घे. एका नावाच्या अवतीभोवती तुझं जीवन जगू नको. आता नेमकं सांगणारे तरी कोण, त्यांचा अधिकार नेमका काय? तेव्हा माझ्या संत मांदियाळीनं सांगितलं, ज्ञानोबारायाचा अधिकार काय? ज्ञानोबाराय आमचे मायबापा समाने, ते अंतकरणामध्ये आईचंही हृदय धरून जीवन जगतात आणि बापाचं सुद्धा हृदय धरून जगतात. आईचं हित, बापाचं हित, मुलाचं चांगलं व्हावं यामध्ये आहे. माझ्या ज्ञानोबारायाला सुद्धा आई म्हटलं गेलं, माऊली म्हटलं गेलं. का हो, माऊली म्हणण्यामागचं कारण काय? एरवी ज्ञानोबारायाकडचं तत्वज्ञान जर बघितलं तर ज्ञानोबारायाच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला गेलो तर माऊली ज्ञानोबाराय डॉक्टरकीच्या यादीमध्ये बसतात, माऊली ज्ञानोबाराय शैक्षणिक विभागामध्ये बसतात, माऊली ज्ञानोबाराय शेतीविषयक तज्ज्ञामध्ये बसतात, माझे माऊली ज्ञानोबाराय संशोधकांच्या यादीमध्ये बसतात. मग नेमकं माऊली ज्ञानोबारायला आई का म्हणावं, माऊली का म्हणावं? एरवी माऊली ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी उघडा, माऊली ज्ञानोबारायचे शोध किती मोठे मोठे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आणि उदो असतु चेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे आणि तैसे नष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. माऊली ज्ञानोबारायनं कोपरनिकसनं आता शोध लावावा. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारायनं सांगून ठेवावं, सूर्य एका जागी स्थित आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. पण नाही मान्य केलं जगाने, त्यांना माऊलीच म्हटलं, आईच म्हटलं. कारण काय? कारण काय? तर अंतकरण आईच आहे. का हो, आईची भूमिका देण्या इतपत माऊली ज्ञानोबारायला लोकांनी डोक्यावरती घेतलं. मग ही आईची भूमिका बजावणं, आईचं पात्र इतकं योग्य आहे का? आईचं पात्र, आपण उपमा दिली ज्ञानोबारायला आईची, मग या आईमध्ये शक्ती काय? ऐका, आईची शक्ती ही अपरंपार आहे, तिच्या शक्तीला तोड नाही. त्याच्या पाठीमागे या एक स्त्री आईची भूमिका बजावण्यापूर्वी एका पत्नीची भूमिका बजावते, पत्नीची भूमिका बजावण्यापूर्वी ती एका कन्येची भूमिका बजावते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मला तुम्हाला सांगायचंय, माऊली ज्ञानोबाराला आईची उपमा का? ऐका, एका स्त्रीमध्ये असलेली शक्ती ही अतोनाते, तिच्या शक्तीला चॅलेंज करता कामा नये. एका कन्येच्या जीवनामध्ये तितका त्याग आहे, तितकं समर्पण आहे. तो त्याग इतर गोष्टींना करता येऊ शकत नाही. पुरुष तो त्याग करू शकत नाही. पहिल्यांदा एक कन्या त्यागाची भूमिका बजावते, ती एका ताईची भूमिका बजावते, बहिणीची भूमिका बजावते, आपल्या भावाला आधाराची भूमिका देते आणि ऐका, आपल्या वडिलांना आधाराची भूमिका देते. माझ्याकडे बारीक लक्ष असू द्या. कन्येचं रूप जीवनामध्ये अविरत ती बजावत असताना माझं पाऊल कोणतं चुकीला जाऊ नये, कारण माझ्या बापाची संपत्ती माझा भाऊ आणि माझ्या बापाची इज्जत मी जपणार आहे, ही भूमिका त्या मुलीकडे असते. ऐका, तिनं बहिणीची भूमिका तितकी चोख बजावली. मुक्ताई रूपी बहीण डोळ्यासमोर आणा आणि ज्ञानोबाराय रूपी भाऊ डोळ्यासमोर आणा. ऐका, जगानं झोळीमध्ये टाकलंय शेण, माती, चिखल आणि माझ्या ज्ञानोबारायचं अंतकरण कोवळं अंतकरण आहे. दुःखद घटना झाली, हृदयाला जखम झाली आणि माझ्या ज्ञानोबारायनं कुटियामध्ये यावं आणि कुटिया बंद करून घ्यावी. ऐका, योग्यांची माऊली आहे, साधकांचे मायबापे, पण हृदय मात्र हळवय. कुटिया बंद केली. एका बहिणीला पुढे यावं लागलं आणि बोलावं लागलं, अरे ज्ञानेश्वरा, तू योगी आहे, तू पावन मनाचा आहे, अरे तू जगाचा योगी पावन नमनाचा, 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 साहेब जनाचा, साहेब अपराध जनाचा, एका स्त्रीनं पात्र निभावलं बहिणीचं. एक स्त्री पात्र निभावते, तिचं नाव कन्या आहे. कन्येचं अंतकरण ती किती मजबूत ठेवते, तितकं मजबूत ठेवण्याचं सामर्थ्य एका पुरुषामध्ये नाही. आपलं घर सोडणं इतकं सोपं नाही, पण तिनं अंतकरणावरती दगड ठेवावा. आई वडिलांकडे एकदा डोळे भरून बघावं आणि जगद्गुरु तुकोबारायनं ती उपमा आपल्या अभंगामध्ये दिग्दर्शित करावी आणि सांगावं, ते कन्येचं रूपांतर आपल्या जीवनाशी निगडीत करावं. आम्हाला पांडुरंग किती प्रिय आहे, आम्ही पांडुरंगाशिवाय राहू शकत नाही. त्याच्यापासून दूर जायचं म्हटलं की आम्ही त्याच्याकडे कसं वळून पाहतो, जशी एक कन्या तिच्या आई वडिलांकडे पाहते. काय त्या कन्येचं अंतकरण असेल, म्हणून तर बोललं जातं, भगवंताला या पृथ्वी तलावरती राहता आलं नाही, म्हणून भगवंतानं स्वतःचं स्वरूप या पृथ्वी तलावरती ठेवलं आणि या जगतामध्ये असलेली स्त्री म्हणजे परमेश्वराची स्वाक्षरीच आहे, सहीच आहे. भगवंतानं त्या मातेला, त्या एका स्त्रीत्वाला इथे जागा दिली. ऐका, कन्येचं पात्र स्त्री निभावते, तदनंतर तिनं पुढचं पात्र निभावलं एका पत्नीचं. पत्नीचं पात्र निभवत असताना जगद्गुरु तुकोबारायाला सुद्धा त्या पत्नीच्या पात्राला गाथ्यामध्ये घेण्यापासून राहवलं नाही आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायानं सांगितलं, आमच्या करता आमच्या पांडुरंगाचं अस्तित्व कसं आहे, जसं पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, नारायण
विठ्ठल विठ्ठल पत्नी नावाचं पात्र एक स्त्री निभवते, आपलं सर्वस्व आपल्या पतीला मानते. तुकोबारायानं सांगितलं आमच्या करता आमचा पांडुरंग कसा आहे, जसं एका पतिव्रतेला तिचा पती आहे. तिची जीवनामध्ये त्यागाची भूमिका आहे, तिची जीवनामध्ये त्यागाची भूमिका आहे. तदनंतर स्त्री एक पात्र निभवते, त्या नाम आईचं पात्र. आणि आईचं पात्र निभवतेच्या वेळी तिच्या अंतःकरणामध्ये फक्त तिचं लेकरू तिला दिसतं आणि त्याच्या हिताचा ती विचार करते. तसं संत मंडळी आणि लेकुराचे हित 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 जाणे माऊलीचे चित जाणे माऊलीचे चित ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनती आई लेकराच्या हिताचा विचार करते, तसं संत मांदियाळीने तुमच्या आमच्या हिताचा विचार केला. आई नावाचं पात्र एक स्त्री निभावते आणि तिला फक्त लेकराचं हित दिसतं. माऊली ज्ञानोबाराया करता तुम्ही आम्ही लेकरच आहोत. आणि एक भूमिका लक्षात ठेवा, आईला एका गोष्टीची कल्पना आहे, माझ्या लेकराला काय पचेल. ऐका, तिला कळतंय माझ्या लेकराला पचेल काय. तिनं जगाकडं बघितलं, विद्वत्तेची घमेंड घेऊन जगणारे माणसं डोळ्यासमोर आले. त्या आईनं अमृतानुभव जगाच्या समोर मांडला. माऊली, कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं. त्याच वेळी एक गोष्ट मनात आली की जर भगवंताच्या विश्वरूपात आपण आहोत तर आपल्यात देखील एक विश्वरूप असेलच का. बघूया मग आज मनात आलेल्या शंकेचं उद्याच्या भागात निरसन होतंय का. भेटूया उद्याच्या भागात. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.